Audio Jungle. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात हिंदू स्मशानभूमीतील अस्वच्छतेचा मुद्दा समोर आला आहे। पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या स्मशानभूमीत नागरिकांना सुविधा नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हिमायतनगर शहरातील बोरगडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील हिंदू स्मशानभूमीत सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे। शहरातील बहुतांश हिंदू समाजाच्या अंत्यविधी या स्मशानभूमीतच पार पडतात। मात्र वाढलेले गवत, कचरा आणि दुर्गंधी यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। अस्वच्छतेबरोबरच येथे मूलभूत सुविधांचा देखील अभाव आहे। जिल्ह्याच्या पाण्याची सोय नाही, बसण्यासाठी शेड नाही, तसेच लाईटचीही व्यवस्था नाही। यातच आणखी धक्कादायक बाब म्हणजे या पवित्र ठिकाणी काही दारुड्यांनी दारू पिऊन बाटल्या फेकल्याचेही दिसून आले आहे। या प्रकाराकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन येथील सुविधांचा अभाव दूर करावा अशी मागणी शहरातील पुरोहित साईनाथ बडवे यांनी केली आहे। स्वागत आहे सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये। आज आपण आहोत हिमायतनगर शहरातील हिंदू स्मशानभूमी या ठिकाणी। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणचे सेवेकरी आपल्यासोबत आहेत। दादा, स्वागत आहे तुमचं युवा राज्य न्यूजमध्ये। आपलं नाव काय? गणेश नारायण हिरेवाड। दादा, आपण मागील किती वर्षापासून या ठिकाणी सेवा कार्य करता? 15 वर्ष आलेला। या ठिकाणच्या नेमक्या मूळ समस्या आणि त्रास काय आहे? आपल्या हिंदू स्मशानभूमी आहे, महादेव आपलं कुलदैवत आहे आमचं, तर आपण पवित्र मानत असतो। सर्व व्यसन जे लोक व्यसन करणारे, दारू पियाले, दारूचे बॉटले फेकायले येतं आणि गांजा पकडायले, काही कचरा बिचरा फेकून द्यायले, आपल्या इकडं गैरसोय असल्यामुळं माझं एक हात जोडून विनंती आहे सर्वांना, आपल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये सुविधा व्हावा, जे सेवा करणाऱ्याला मानधन भेटावं, नगरपंचायत राहावं की कमिटी राहावं, त्यांच्याकडून मानधन भेटणे हा आपला हिंदू धर्माचा सेवा करणारा माणूस म्हणून एक नागरिक मी सर्वांना हात जोडून सांगत असतो की आपलं सेवा होय। समाज आहे आमचा मसनजोगी, सेवा करता, कारण स्वार्थ असल्यामुळं आम्ही सर्वांना सांगू शकतो आपल्याला काहीतरी मानधन भेटावं, जे सेवा करणाऱ्या माणसाला घर आणि पाणी सुविधा राहावं, सर्वांना स्वार्थ मन आले तर निवांतमध्ये असं शांतपणा राहावं। स्मशानभूमी संदर्भामध्ये कोणत्या मूलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव आहे? आपल्या इथं पाणी नाही आणि जे सेवा करणाऱ्याला राहण्यासाठी काही सुविधा नाही, आणि जे अंत्यविधी लोक येतात त्यांना बी नगरपंचायत त्यांना बी काही स्वार्थपणा इकडं गैरसोय केल्यामुळं इकडं काही सुविधा नाही। लोकांना अंत्यविधी येणाऱ्याला पाणी नाही, बाहेरून पाणी आणायला लागायलं, जे अंत्यविधीला बाटल्या विकत आणायला लागायलं, कारण इकडं दुर्लक्ष असल्यामुळं। आपल्या हिंदू स्मशानभूमी हे पवित्र आहे, हिंदू धर्मात सेवा आहे, जे आम्ही समाज आहे मसनजोगी समाज आम्ही सेवा म्हणून करत असतो। काही राहावं आमचं समस्या सर्वांना सांगायलो, मानधन भेटावं आपल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये, जे आमचं सेवा करणं हे शेवट हिंदू धर्माचं सेवा आहे। दादा, ज्या सुविधांचा आपल्या स्मशानभूमीमध्ये अभाव आहे त्या सुविधा आपल्याला उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण काय पाठपुरावा केला आहे आत्तापर्यंत? आपण 2013मध्ये बी नगरपंचायतमध्ये आपण आपल्या स्मशानभूमी हिंदू धर्म स्मशानभूमीमध्ये सुविधा व्हावं म्हणून आपण स्वच्छता नाही, आणि हे जे गवत तणकट वाढत असते वर्षाला, तणनाशक मारत नाहीत, नगरपंचायत दुर्लक्ष करत असतील इकडं, कारण हिंदू स्मशानभूमीमध्ये राहता आम्ही मसनजोगी समाज वारंवार सांगतो असतो सर्वांना नगरपंचायतमध्ये आपल्या हे स्मशानभूमीमध्ये सेवा करणाऱ्या माणसाला सुविधा नाही, स्वच्छता एक नाही, कारण दुर्लक्ष करायले सर्व नगरपंचायतचे, कारण आपल्याला इकडं सुविधा व्हावं म्हणून दुर्लक्ष होऊ नये, सर्व अंत्यविधी येणाऱ्या लोकांना बी त्रास होऊ नये आपण नगरपंचायतला सांगत असतो, अधिकाऱ्यांना शिवसाहेबांना कळीत असतो की एवढंच विनंती की इकडं दुर्लक्ष करू नका, कारण इकडं थोडं सेवासाठी जे लोक यायले त्यांचं बी मन वाटावं की चांगलं करायला येत नगरपंचायत म्हणून आपलं एवढंच विनंती आहे। जर आपण काही जर समस्या मांडायला आहे, जे मांडायले सर्वासाठी मांडायला आपली हिंदू धर्म सेवा करणारे माणूस आपण एवढंच बोलू शकत असतो, ही विनंती सर्व। हिंदू स्मशानभूमीमध्ये आपण आज आलेलो आहोत, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? वाढोणा नगरीमध्ये हिंदू स्मशानभूमी ही नगरपंचायत हातीत असलेल्या कारणाने अनेक वर्षापासून या ठिकाणी सुविधांचा अभाव, हिमायतनगर नगरपंचायतच्या दुर्लक्ष कारभारामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं असून या ठिकाणी
दारू पिदाडे दारू पिऊन धिंगाणा घालत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काचेच्या दारूच्या बाटल्या, या ठिकाणी तण गवत या ठिकाणी भरपूर प्रमाणात वाढून गेलेला आहे. आणि या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना याचा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. पाणी, अंत्यविधीसाठी लागणारं पाणी, त्यानंतर बसण्यासाठी आसन व्यवस्था, त्यानंतर वरून पाणी पाऊस जर आला एक अचानकपणे तर उभा टाकण्यासाठी आसरा, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही. अनेक वर्षापासून या ठिकाणी हे जे गणेश शिरेवाड हे मसनजोगी समाजाचे या ठिकाणी सेवा देतात, पण अल्पशा मानधनामुळे या ठिकाणी ते कधी करतात कधी करत नाहीत, अल्पशा मानधनामुळे. आणि त्यांच्या हातून या ठिकाणी बरेच चांगले कार्य या ठिकाणी ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात, पण गावातील हिंदू समाज या ठिकाणी दुर्लक्ष करतो. आणि नगरपंचायत प्रशासन या ठिकाणी हिंदू कमिटीसुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी विशेष दुर्लक्ष या ठिकाणी करताना दिसत आहे. तरी सर्वांना या ठिकाणी या माध्यमातून आपणास विनंती करतो की या ठिकाणी सर्व सुखसुविधा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी व्हाव्या, अशीच रास्त मागणी आमची राहील. आता आपण हिंदू स्मशानभूमीमध्ये फिरलात, सगळ्या सुविधांचा अभाव आपण याची डोळा पाहिलात, तर या सुविधांचा अभाव दूर व्हावा यासाठी आपण पाठपुरावा काही करणार आहात का? यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाला मुख्याधिकारी या ठिकाणी त्यांना अनेक वेळा, प्रशासक राज असल्यामुळे अनेक वेळा त्यांना तहसीलदार टेमकर मॅडम, त्यानंतर नगरपंचायतचे काही जे अधिकारी होते त्यांना वारंवार या संदर्भात सूचना दिल्या. या ठिकाणी बहुतांश ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, कचरा, दारूच्या बाटल्या, निव्वळ घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पाहावयास मिळत असल्यामुळे त्यांना वारंवार याबाबतीत आम्ही सूचना केल्या, तरी त्यांनी या ठिकाणी स्वतःहून दुर्लक्ष केल्याचं या ठिकाणी आम्हाला दिसलं. या माध्यमातून, तुमच्या युवा राज्याच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तात्काळ या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या ठिकाणी अनेक वर्षापासून मसनजोगी समाजाचे गणेश शिरेवाड हे या ठिकाणी सेवा देतात, पण नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे त्यांना या ठिकाणी मानधन दिल्या जात नाही. आणि इसवी सन 2013चा शासन GR असा आहे की नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्मशानभूमींना, स्मशानभूमीत कार्य करणाऱ्या मसनजोगी यांना मानधन स्वरूपात मानधन देण्यात यावं असा GR 2013 सालीच निघालेला असून हिमायतनगर नगरपंचायत या ठिकाणी यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे आणि त्यांना मानधनसुद्धा या ठिकाणी नगरपंचायतीने द्यावं अशी आमची रास्त मागणी आहे. ओके.